नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये जी फूट पडली, आधी आमदारांमध्ये पडली, खासदारांनी सुद्धा 20 खासदारांनी पत्र लिहिलेलं आहे, वेगळी आमची व्यवस्था करा, आम्हाला NDAला पाठिंबा द्यायचे वगैरे. सगळे त्याचे बारकावे समोर आता हळूहळू येत राहते. इंडिया आघाडीची त्या पार्श्वभूमीवर बैठक होती आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना, कारण नसताना विश्व प्रवक्ते महान संजय राऊत असं म्हणाले की यांना जोडे मारले पाहिजेत, रस्त्यावर बुडवलं पाहिजे, गद्दार वगैरे सुरू झालं सगळं. प्रत्यक्ष तुमच्या पक्षातून लोक फुटले नाही, पक्षच फुटून गेला अख्खाच्या अख्खा. तुमच्या हातात काही नाही उरलं तेव्हा तुमची चिडचिड, संताप मी समजू शकतो. पवारांचा पक्ष फोडला, तुमची पवारांची जी काही बांधिलकी, त्याच्यामुळे तुमची तडफड मी समजू शकतो. पण जेव्हा आता इंडिया आघाडीवरती हा विषय येतो आहे तृणमूलच्या निमित्तानं, तेव्हा जी तुमची तडफड चालू आहे ते मला काही कारणच कळलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली आणि UPA होतं, तेव्हा इंडिया आघाडी वगैरे काही नव्हतं. UPAचं प्रमुख पद हे शरद पवारांना कसं करावं असं वक्तव्य या महान विश्व प्रवक्त्यांनी केलं होतं. ते नावाला जरी इकडं शिवसेनेच्या तिकिटावरती राज्यसभेत खासदार असले तरी प्रत्यक्षात ते बारामतीचे सालगडी आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी असं त्यांच्या ह्या खऱ्या मालकाला मरून त्याच्या मिठाला जागून जे वक्तव्य केलं होतं की UPAचं चेअरमन प्रमुख पद हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना द्यावं, तेव्हा त्यांना कोणी टोला मारला होता? भाजपवाल्यांनी नाही. ते तर काही म्हणत असतील ती गोष्ट वेगळी. प्रत्यक्ष ह्या इंडिया आघाडीचा जो मुख्य घटक पक्ष आहे काँग्रेस, आणि काँग्रेसचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष होते द ग्रेट नाना पटोले तेव्हा असं म्हणाले होते की तुम्ही इंडिया आघाडीचे घटकच नाही तर तुम्हाला काय देणं घेणं, या उचापती तुम्हाला करायचंच कशाला की UPAचं प्रमुख पद कोणी आलं असा. ते संजय राऊत जेव्हा तृणमूलमधल्या फुटीवरती गद्दारांना चपलीनं बडवलं पाहिजे, रस्त्यावरती मारलं पाहिजे वगैरे विधानं करतात. एक तर मुळात अशी विधानं तर चूकच आहे. तुम्ही प्रत्यक्ष संविधानिक पदावरती आहात, खासदार आहात. काल 1-2 राष्ट्रीय वाहिन्यांनी त्याच्यावर अतिशय गांभीर्याने चर्चा केली की एक खासदार असं कसं म्हणू शकतो. सर्वसामान्य पातळीवरती एखाद्या कार्यकर्त्यांनी म्हणणे ते ठीक आहे समजा, किंवा अगदी पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा ही गोष्ट ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही आमदार खासदारांसारखी संवैधानिक पदं आणि आपल्याकडे प्रातिनिधिक लोकशाही, रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तुम्हाला इतक्या लोकांनी निवडून दिले किंवा तुम्हाला ज्यांनी मत दिले त्यांचेच तुम्ही प्रतिनिधी नसता, त्यांनी फक्त तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले, तुम्ही अख्खाच्या अख्खा भारतच त्याचं प्रतिनिधित्व करत असतं, किंवा राज्यापुरतं म्हणाल तर पूर्णच्या राज्याचं प्रतिनिधित्व असतो. एक आमदार हा त्याने निवडून दिलेल्या मतदारांपुरता नसतोच. त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य करणं फार गंभीर आहे. आणि त्याचे पुन्हा राज्यसभा हे ज्याला ज्येष्ठांचं सभागृह, तुम्ही ज्येष्ठ नाही आहात किंवा तुमची अक्कल कशी आहे काय ते बाजूला ठेवा. प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्येष्ठांच्या सभागृहात तुम्ही असं म्हणता की जोडे मारा, तुम्ही म्हणता की चपलाने बळवा, तुम्ही म्हणता की त्यांना रस्त्यावरती आणा. बरं, आता मग पुढचा प्रश्न ज्याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ करतो, संजय राऊतांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुम्ही पक्ष फोडणाऱ्यांना काय म्हणणार, काय शिक्षा द्यायची तुमच्या म्हणण्याप्रमाणे. मग ही फक्त तृणमूलच्या गद्दारांना द्यायची आहे का जे जे कोणी पक्ष फोडे आहेत त्यांना द्यायची आहे? मुळात महाराष्ट्रामध्ये ज्यांना आद्य पक्ष फोडे किंवा पक्ष फोडणाऱ्यांचे आद्य शंकराचार्य असं जर म्हणायचं म्हणलं, पक्ष फोडणाऱ्यांचे, मग शंकराचार्यांच्या नावाबद्दल माझं काही नाही, मला नितांत आदर आहे. पक्षफोडी ह्या पीठाचे आद्य शंकराचार्य कोण आहे? तर मग तुम्ही ज्याची चाकरी करता तेच आहेत ना बारामतीचे करामती काका. मग संजय राऊतांनी ह्याचं उत्तर द्यावं की पहिला जोडा तुम्ही बारामतीला जाऊन काकांना मारणार आहात का, किंवा बारामतीच्या रस्त्यावर येऊन त्यांना जोडे मारणार आहात? तुमच्या भाषेत एकदा नाही त्यांनी तर 2दा पक्ष फोडला, म्हणजे दोन्ही हातात जोडे घेऊन मारावा. किंवा आपल्याकडे अजून एक गावठी म्हण आहे, त्याच्या काही अस्सल म्हणी अशा आहेत ना की बऱ्याचदा त्याचा उच्चार करता येत नाही. अष्टिलय असतात, इर्थालय असतात की शेणामध्ये बुडून जोडा मारायचा, नुसताच जोडा नाही मारायचा. अजून एक घाण शब्द आहे, मी तो म्हणत नाही, तेवढा वापरत नाही. मग संजय राऊतांनी ह्याचं उत्तर द्यावं. एकदा पक्ष फुटला म्हणून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना जोडे मारायचे असतील तर मग तुम्ही ज्यांचे सालगडी आहात त्या बारामतीच्या करामती काकाला 2दा पक्ष फोडला म्हणून दोन्ही हातामध्ये जोडे घेऊन शेणामध्ये बुडून मारायचे का? तुम्ही उत्तर द्या. हे आमचं म्हणणं नाही, किंवा जे पत्रकार त्यांच्या समोर बसले होते ऐकणारे त्याच्यापैकी कधी विचारायचं की काय तुमचं म्हणणं आहे. मग बरं, दुसरं,
ज्या तृणमूल काँग्रेसच्या फुटीबद्दल इतकं रडकणं चाललंय सगळे छाती बडवायले. अरे मग ती स्वतः ममता बॅनर्जी कोण आहे हो? ममता बॅनर्जीनं कुठला पक्ष स्थापन केला? तृणमूल काँग्रेस. कुठून बाहेर पडून स्थापन केला? काँग्रेसमधून. आता हे सांगतात की त्यांना हाकलून दिलं होतं पक्षातून तर शरद पवारांनी हाकलून दिलं होतं. हाकलून दिलं नाही दिलं, तुम्ही काय कृती केली, तुमचा मुद्दा. पहिलं मला हे सांगा की तुमचा मूळ पक्ष कुठला? या ममता बॅनर्जीचा ज्यांच्या पक्षातली आज फूट झाली, चोराच्या घरामध्ये चोरी झाली असा प्रकार झाला होता. शरद पवारांचा पक्ष फुटला काय, ममतांचा पक्ष फुटला काय, हे म्हणजे काय झालं माहितीये का, की जे चोर होते, ज्याने इतर चोरी केली, टाकला होता, त्याच्याच घरामध्ये चोरी झाली म्हणून हे पोलिसांकडे गेलेत की बघा चोरी झाली म्हणून. व्यवस्था ह्यांचा नाहीच आहे. हा तर मुद्देमाल सगळा तुम्ही दुसरीकडून आणलेला होता. म्हणजे तुम्ही त्या काँग्रेसमधून बाहेर पडून तुमचा पक्ष स्थापन केला, तर तुमच्या पक्षातून कोणी बाहेर पडला असेल तर तुमचं एवढं मोठं गायक होते काय छाती बडवायला काय झालं? म्हणजे संजय राऊतांनी ह्याचं उत्तर द्यावं. पहिले तर तुम्हाला जोडा ममतालाच मारावं लागेल. इकडं तर काही प्रश्नच नाही बारामतीचा. अजून पुढचा मुद्दा, इंदिरा गांधींचा काय विषय? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कोणाच्या मांडी लावून बसले होते? मुख्यमंत्री पद जे मिळालं, प्राप्त झालं, कुणामुळे झालं होतं? काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे. काकांच्या मांडीवर होते हे ठीक आहे, त्या काँग्रेसचं काय चरित्र आहे हो सगळं? बाकीचं भारतातलं सोडा, मी तुम्हाला महाराष्ट्रातलं सांगतो. काँग्रेसचा जो इंदिरानिष्ठ गट होता, नाशिकराव तिरपुडे त्याचे उपमुख्यमंत्री होते प्रतिनिधी म्हणून, आणि मुख्यमंत्री कोण होते? वसंतदादा पाटील. ती काँग्रेस कोणाची होती? शरद पवारांचे गुरु वसंतदादा पाटील, शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण, त्यांचा तो गट होता. शरद पवार तेव्हा कुठल्या काँग्रेसमध्ये होते? शरद पवार हे जेव्हा या ठिकाणी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री, म्हणजे इंदिरा काँग्रेसचे, त्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. ते कोणाचे होते? कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेसमधल्या कुठल्या गटाचे होते? मग तेव्हा तुम्ही कोणाला जोडे मारणार आहात? अजून पुढची गोष्ट, 1980ला ते सरकार इंदिरा गांधींनी पाडलं शरद पवारांचं. त्याच्यानंतर ह्यांचे गुरु असलेले यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याच्या नंतर सगळे ह्यांचे संगे काँग्रेसचे छोटे मोठे दुकानं बंद केले वेगवेगळ्या काँग्रेस, आणि आपल्याला आता बाईंच्या पक्षात जावं लागेल कारण की जनता त्यांच्या पाठीची, यशवंतरावचं वाक्य. त्याच्यामुळे शरदराव तुम्ही पण तिकडं चला. शरद पवार तिकडे गेले नाहीत. तुमचे जे काही गुरु होते, म्हणजे शरद पवारांचे गुरु होते, काँग्रेस फुटली, काँग्रेसमधून बाहेर पडले, आता ते परत काँग्रेसमध्ये गेले. दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुरे, ते काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, परत काँग्रेसमध्ये गेले. तिसरे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, त्यांनी बाहेर पडले काँग्रेसमधून, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला, परत काँग्रेसमध्ये गेले. कितीतरी जी के मुपनार, मी तुम्हाला अशी खूप यादी सांगतो, काँग्रेसमध्ये होते, बाहेर पडले, परत काँग्रेसमध्ये गेले. मग आता तुम्ही कोणाकोणाला जोडे मारणार आहात? म्हणजे तुम्ही अब्दुल रहमान अंतुलेला जोडे मारणार आहात? विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी होते, मुख्यमंत्रीपद म्हणजे निवडणूक हारले, काँग्रेसच निवडणूक हारली, शिवसेनेचं सरकार आलं, विधान परिषदेची निवडणूक होती आणि त्यांनी बंडखोरी केली होती विलासरावनी. तो एक कालखंड असा आहे की जेव्हा विलासराव स्वतःही पराभूत झाले होते तेव्हा ते कोणाच्या दारात जाऊन बसले होते? मग तुम्ही कोणाला जोडे मारणार आहात? दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये भाजप बरोबर तुमची युती होती, त्या भाजपचे गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून बाहेर गेले होते, बंडखोरी केली होती, सगळं प्रकार झाले होते. मग संजय राऊत गोपीनाथ मुंडेंना स्वर्गामध्ये जाऊन जोडे मारणार आहेत? कोणाकोणाला जोडे मारता तुम्ही सांगा ना. भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून आज तागायत प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कारणांनी, मी काही प्रत्येक वेळी असं नाही म्हणणार की बाबा ते काही चुकच होतं, मतभेद असतील, आपण मान्य करू, लोकशाही आहे. घटनात्मक पातळीवरती 2/3 आमदार फुटले तर त्याला वैध मानल्या गेलेले, घटनेनं मान्य केलेलं आहे. तुम्हाला एवढं संविधान बचाव नावाचं तुम्ही टिमकी गाजवताना जर कुठल्याही पक्षातून 2/3 प्रतिनिधी त्या पक्षाच्या संसदीय पक्षाचे, लक्षात घ्या, हा जो घोळ घातला जातो ना शेड्यूल 9चा अर्थ लावण्यामध्ये, प्रत्यक्ष बाहेरचा पक्ष ही वेगळी गोष्ट आहे. निवडून आल्याच्या नंतर तुम्ही जो गट स्थापन करता, संसदीय पार्लमेंट पार्टी, तो वेगळा आहे. आत्ता प्रत्यक्ष शिवसेनेची केस त्याच मुद्द्यावरती चालू आहे. मग त्याच्यामध्ये जर 2/3 फूट पडणार असेल तर ते वैध झालं, कारण की त्यांचे मतभेद आहेत. मग त्याला तुम्ही काय म्हणणार आणि कोणाकोणाला जोडे मारणार? त्याच्यावरची ही उसंतवाणी.
पक्ष फोडे त्यांना हाणावी चप्पल, पाजळे अक्कल संजय हा. फुटीरांना म्हणे शिकवावा धडा, त्यांचा पाप घडा भरलेला. बरे झाले बाबा तुझं हे बोलला, हिशोब खोलला फुटीरांचा. चप्पल घेऊन जाऊ बारामती, जुन्या करामती आठवूया. काँग्रेस फुटीची परंपरा थोर, म्हणतार चोर सांगा कुणा. कुठून आलेली सांगा चतुर्वेदी, मारल का आधी सांगा जरा. कांत सत्तेसाठी टोपी फिरवती आणि जिरवती स्वपक्षाची, आणि जिरवती स्वपक्षाची. संजय राऊत तुमच्या पक्षाच्या राज्यसभेमध्ये खासदार होत्या, प्रियंका चतुर्वेदी. कुठला पक्ष हो त्यांचा? आणि आता तरी सध्या त्या कुठल्या पक्षात आहे राज्यसभेची खासदारकीची मुदत संपल्याच्या नंतर? आणि तुम्ही कुठलं तोंड वरती करून सांगायलात की तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना चपलेने मारा म्हणून? मला त्यांनी केलेल्या विधानाचं आश्चर्य काही नाही, फक्त त्यांनी हे विधान सगळ्यांसाठी करावं इतकंच माझं म्हणणं आहे. इथून पुढं वर्षभर, कारण की त्यांची तेवढीच मुदत आता शिल्लक राहिलेली आहे राज्यसभेच्या खासदारकीची, नंतर संपती आहे, परत पुन्हा येतील की नाही मला शंका आहे. त्याच्यामुळे ह्यांना आता काम जोडे मारणे एवढंच राहणार आहे. संजय राऊत यांनी उरलेल्या आयुष्यामध्ये पक्ष फोडणाऱ्यांना, गद्दारांना जोडे मारायचं म्हटलं तर त्यांचं सगळं आयुष्य संपेल, पण जोडे संपायचे नाहीत, कारण की इतके तशा त्यांच्या दृष्टीनं गद्दार आहेत. कोणाकोणाला म्हणणार असो, त्यांनी हा मुद्दा जो उपस्थित केलेला गद्दारांना जोडे मारा, त्याच्यातलं जोडे वगैरे हिंसेचा भाग आपण बाजूला ठेवू. पण जर मतभेद असतील आणि ते जर पक्षातून लोक अशा पद्धतीनं बाहेर पडणार असतील, तर त्याला तुम्ही लोकशाही, ज्यांना लोकशाहीनं त्यांना 2/3 परवानगी दिलेली, मग तुम्ही ते मान्य करणार की नाही? म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य की नाही, मुळात तुम्हाला संविधान मान्य की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. असो, त्यांना ज्यांना जोडे मारायचे त्यांना मारावेत. पण माझं म्हणणं आहे की इतकं दूर पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याला जाण्याच्या पेक्षा आधी महाराष्ट्रातले ज्यांना जोडे मारायचे असे जे सगळे पक्ष फोडणारे आहेत त्यांना मारून घ्यावेत. नंतर मग बाकीच्या उरलेल्या वेळामध्ये आपण बाहेरच्या लोकांना जोडे मारू. परत धन्यवाद तुम्हाला नाही, तुम्हाला तर मी रोज धन्यवाद देतो. संजय राऊतांना धन्यवाद की ते आम्हाला कॉन्टेंट पुरवतात, असे विषय देतात आणि ते व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघतात. बाकीचे वैध आणि कितीतरी संविधानिक अशा पातळीवरचे किंवा सकारात्मक केलेले व्हिडिओ तुम्ही बघत नाहीत. तुम्हाला अशा त्या पारावरच्या गप्पा मारल्यासारखे व्हिडिओ आवडतात. तुमची मर्जी. इथेच थांबू. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज.